चला मॅच ऑन असेल या ठिकाणी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. आनंदवाडी टीमकडनं अविनाश आणि आतिश आहेत आणि साळसाई टीमकडून पहिला षटक फेकण्यासाठी रोशन पवार बॉलिंग मार्कवरती. चला मॅच ऑन. यस पंच 3 धाबा असेल ना. यस 3 धाबा या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती सुरुवात चांगली पाहायला मिळते. फटका देखील तेवढाच चांगला पाहायला मिळाला या ठिकाणी. अविनाश यांच्या बॅटमधून लेट कटचा स्ट्रोक आणि 3 धाबा मात्र पहिल्याच बॉलवरती. यस 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या ठिकाणी. लगातार 2 वाईट देखील पाहायला मिळाले होते. म्हणजे आतापर्यंत रोशनने 7 बॉल फेकलेले आहेत. यस शेवटचा बॉल. गेम ऑन 1 टू गो. इथे हा चेंडू यस अगदी पॅडवरती आणि त्यानंतर हा चेंडू मात्र स्टँडवरती. इथे बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये. शेवटच्या बॉलवरती मात्र ट्विस्ट पाहायला मिळालं. खरं तर सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळाली, परंतु या ओव्हरचा शेवट रोशन पवारनं गोड केलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धाब फलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजेच 14 धाबा आहेत. 14 धाबा धाब फलकावरती पाहायला मिळतील पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर.
14 धाबा आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 4 षटकांचा हा सामना. अगदी 14च्या सरासरीने जरी धाबा आल्या ना तर या मॅचमध्ये 50 ते 55 धाबा होऊ शकतील, परंतु इथून आपण पाहता चला मॅच ऑन. षटक क्रमांक 2. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती करण आहेत. स्ट्राइक वरती बॅटर इथे आतिश होते. पहिलाच बॉल इथे पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल डॉट आलाय. खरं तर सेकंड ओव्हर मध्ये ही चांगली सुरुवात. वॉटर बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी गिरकी घेणारा चेंडू वेगासहित टर्न झाल्यानंतर आपण पाहता इथे बॅट्समनला हा चेंडू समजला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली, परंतु तिथून सेकंड ओव्हरमध्ये सध्या तरी आपण पाहता धावा होत नाहीयेत. सुरुवातीत दोनही चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मॅच ऑन. इथे हा चेंडू गुडन स्पॉटचा, परंतु वेग कमी करण्यात आला. वेट अँड वॉच अगदी थांबले आणि त्यानंतर खेळलेत, परंतु या चेंडूवरती एक धाव जरूर मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल ती 15 या धावफलकावरती. अगदी स्कोर कार्ड चालू ठेवावं लागलं या मॅचमध्ये, कारण की आनंदवाडी संघाला नक्कीच लक्षात ठेवावं लागेल की समोर सारसे संघ आहे आणि सारसे संघासमोर 40 ते 45 किंवा 50 धावा इथून नक्कीच टार्गेट द्यावा लागेल. एक चांगली फाईट द्यावी लागेल या मॅचमध्ये. दोन्ही टीम्स म्हटलं तर बलाढ्य आहेत. एकाच ताकदीचे हे दोन संघ, एकाच वजनीचे दोन संघ आहेत. अगदी चांगली लढत पाहायला मिळेल. मॅच ऑन. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती बॅटर प्रमोद आहे. समोरून चेंडू उडवलाय. ऑन द टॉस केलं. अगदी ज्या प्रकारे आपण टॉस उडवतो त्या प्रकारे इथून चेंडू मात्र समोरून उडवण्यात आलाय आणि हा चेंडू डॉट आलाय. आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. रोशन पवारनं खर्च केलेल्या धावा, परंतु त्या धावांवरती सध्या तरी नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे हा चेंडू पाहावा लागेल. यस, सोडून दिलाय, परंतु चांगला निर्णय आहे फलंदाजाचा. इथे पंचांचा देखील इशारा वाईटचा आलाय. अवांतर धाव पाहायला मिळेल. अवांतरच्या मदतीने टीमची टोटल 16 धावा. चला यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेसला आपण सुरुवात करणार आहोत. सेकंड राऊंडची पहिली मॅच फणसवाडी विरुद्ध वैजनाथ आहे आणि दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस द्यायचा आहे. आज आपल्याला अगदी न थांबता न थकता मॅचेस कंटिन्यू ठेवायचे आहेत. यस, डॉट बॉल आहे या ठिकाणी. शेवटचा बॉल. इथे फटका फसलाय. झेलची संधी. फाईन लेगला खेळाडू आहेत. इथे चुकीचा शॉट सिलेक्शन. अगदी परफेक्ट बॅट वरती आला नाहीये. जर का परफेक्ट बॅट अँड बॉलचा इथे संपर्क झाला असता तर या चेंडूवरती चौकार किंवा षटकार नक्कीच पाहायला मिळाला असता, परंतु इथे फलंदाज झालाय बाद. सेकंड ओव्हरमध्ये चांगला कमबॅक झालाय. गोलंदाजी करत असताना या दुसऱ्या ओव्हरमध्ये करणने मात्र रन रोखलेत. फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मात्र आपल्या नावावरती केलाय. चांगली गोलंदाजी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावा फुलकावरती 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मागील ओव्हरमध्ये देखील शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद झाले होते आणि याही ओव्हरमध्ये शेवटच्याच बॉलवरती बॅटर बाद झालेत. पहिल्या 12 खरं तर चेंडूंमध्ये 16 धावा बनवल्यात, परंतु इथून अजूनही 12 चेंडूंमध्ये पहिल्या 12 चेंडूमध्ये 16 बनवल्यात, परंतु इथूनही आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. या मॅचमध्ये 16 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अजय आहेत.
इथे गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला पूल केलाय, फटका येते अप्रतिम, परफेक्ट टायमिंग, टक्कसा आवाज, बॉल मात्र सीमारच्या बाहेर होते फरार, षटकार. पहिल्याच बॉलवरती इथे षटकार. अजय यांचा भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये केलाय. षटकाराच्या मदतीने आपण पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. इथे हा देखील फटका चांगला आहे, परंतु मिसफील्ड झाली आहे. एक धाव तर कंप्लीट आहे आणि दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी ही धाव सहजासहजी कंप्लीट होते. थोडी मिसफील्ड आणि लगेच धावा चुरवण्याचं काम. सध्या तरी चांगलं कॉन्टॅक्ट दोघांमध्ये पाहायला मिळते. दोघांची कॉम्बिनेशन मात्र भरपूर चांगली आहे. दोघांमध्ये आय कॉन्टॅक्ट हा फार महत्त्वाचा असतो. एकमेकांकडे पाहणं आणि लगेच इशारा करणं हे फार महत्त्वाचं असतं. अगदी ग्राउंड मोठा आहे त्यामुळे दोन धावा या सहज पाहतायत. इथे आपण पाहता फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत. शेवटच्या मुवमेंटला झाल्या चुका. बॉल जज करता आलं असतं, आधी पुढे आले त्यानंतर पुन्हा मागे गेले. डबल माइंड मध्ये होता त्या ठिकाणी फिल्डर आणि शेवटच्या मुवमेंटला इथे हाताला देखील बॉल लागला नाहीये आणि चेंडू मात्र सहजासहजी बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र गेलाय. 6 धावा पाहायला मिळतील. लगातार मात्र त्याच फिल्डर कडून 2 चुका झाल्या. त्या ठिकाणी आपण पाहतायत अजून एक बिग हिट आतिश यांच्या माध्यमातून. आतिश सध्या आतिशबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपल्या टीमसाठी गरज आहे धावांची आणि धावांची गरज सध्या भागवत असताना षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 30 या धावफलकावरती. आतापर्यंत 14 धावा आल्यात. इथे बॅकफूट वरती आले, फटका दमदार आहे आणि बॉलला खरं तर पुन्हा एकदा पाठवलंय लांबच लांब. इट इज अ मॅक्सिमम लॉंग बिग वे माइटी हिट 6 रन. 4 बॉल मध्ये 20 धावा इथं खर्च केल्यात गोलंदाज अजयनं. अगदी सेकंड ओव्हर मध्ये धावा झाल्या नव्हत्या. असं वाटलं होतं की आता धावांवरती अंकुश लागले गेले, परंतु ते नंतर स्ट्राईक वरती अजूनही आपण पाहिलात सलामीवीर आतिश आहेत आणि आतिश आपल्या टीमसाठी सध्या आतिशबाजी करतायत धावांसाठी. षटकारांच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळाले. 36 धावा आहेत. सध्या चांगल्या स्कोरच्या दिशेने वाटचाल करत असताना ऑन साईडला आपण पाहता ड्राईव्ह केलाय, फटका दमदार आहे. मिड विकेट रिझल्ट मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. दुसराचा प्रयत्न करायचा होता परंतु या चेंडूवरती मिळेल ती एकच धाव. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 37 धावा आहेत. शेवटचा बॉल 1 to go. आतापर्यंत 21 धावा खर्च केल्यात, परंतु या ओव्हरचा शेवट कसा राहील. इथे हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स. खरं तर इथे बॅटरला चकित केलं आणि हा बॉल डॉट. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल खरं तर आनंदवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धाव्यांवरती. यस, चला पाण्याची मागणी होते मैदानाच्या आत. पाणी लगेच घेऊन जायचं आयोजक. चला तोपर्यंत आपण टॉस करून घेणार आहोत. इथे ड्रिंक्स ब्रेक आहे, टॉस लगेच करणार आहोत आपण. चला फणसवाडी टीम आपण टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी आता ड्रिंक्स ब्रेक झाला आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण करूया टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन फणसवाडी टीम आणि वैजनाथ टीम, कॅप्टनला लगेच टॉससाठी पाठवायचं आहे. पहा उशीर करू नका, आज फायनल डे आहे. चला ड्रिंक्स मॅन लगेच आपण पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये.
चौथे षटक. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती विजय आहे तिथे. सध्या तर आपण पाहतात खराब थ्रोपैकी डीप मधून आली आहे आणि 2 धावा इथनं कंप्लीट पाहायला मिळतील. यस, जिथे सिंगल होते तिथे 2 धावा मात्र कंप्लीट करत असताना. येस, स्ट्राईक वरती अतिश आहेत आणि सध्या तरी डेंजर एंडला स्वतः अतिश आले होते. रिस्की धावा कंप्लीट करतायत. इथे फुलटॉस बॉल त्यावरती केलाय खरं तर प्रति हल्ला आणि बॉल मात्र पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर होतय फरार आणि अतिशच्या बॅटमधून हा अजून एक षटकार. आतापर्यंत अतिशच्या बॅटमधून 4 षटकार आलेले आहेत, 2 चौकार देखील आलेत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहेत. आपण लगेच टॉस करूयात. या ठिकाणी सुरेश यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅच हा 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीमनं याची नोंद घ्यायची आहे. यस, टॉस जिंकलाय फणसवाडी टीम आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. चला, ज्या टीमचे प्रवेश फी बाकी असेल त्या टीमने आपली प्रवेश फी जमा करायची आहे. इथे देखील फुल टॉस. पुन्हा एकदा बिग हिट केले जात आहे. लगातार या ठिकाणी आपण पाहतात सध्या षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय आणि आतिशच्या बॅटमधून हा षटकार क्रमांक 5वा. अगदी ऑल इंडियर्स आपण पाहताय सध्या तरी रगरगत्या उन्हामध्ये देखील बाउंड्री लाईनवरती तैनात आहेत. त्यांचं मी खरं तर कौतुक करेन. सर्वच ऑल इंडियर आपली खूप मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. खरं तर आमचे सर्व ऑल इंडियर पडद्यामागचे हिरो आहेत. अगदी ऑल इंडियासाठी सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही आयव्या कॅश पकडले तर तुम्हाला 200 रुपये आणि प्लस एक बिर्याणीचं पॅकेट देखील मिळेल. मॅच ऑन. पुन्हा एकदा इथे मॅच ऑन झाली आहे. इथे लगातार 2 षटकार आल्यानंतर इथे तिसरा देखील षटकार खेचण्याचा प्रयत्न. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारण्याचा मानस होता, परंतु इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल. आताचा हा चेंडू अगदी पॅडवरती ठेवायचा होता, परंतु इथे लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा पंच करतायत. वाईट बॉल आलाय म्हणजेच एक एक्स्ट्रा धाव फुलकावरती ॲड होईल. 52 रन्स. 52 धावा. इथे फुल टॉस. फटका फसलाय आणि इथे कॅच ड्रॉप झाले. कोणाची कॅच सोडली आहे? आतिश. त्याच्या बॅटमधनं या मॅचमध्ये धावा भरपूर आल्यात आणि त्याचा झेल इथे सध्या तरी ड्रॉप होतोय. सोपी कॅच होती परंतु जज करता आली नाहीये. जज जरूर केलं होतं परंतु हातातून बॉल इथे निसटलाय. ग्रीप करता आलं नाहीये आणि ड्रॉप कॅच झालेली आहे. शेवटचा बॉल. इथे देखील फुल टॉस, परंतु हा चेंडू गॅपमध्ये शेवटच्या मुवमेंटला बॉल अडवला होता, परंतु नशिबाती साथ या ठिकाणी मिळते ते म्हणजेच आनंदवाडी संघाला आणि चेंडू सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा झालाय फरार. आतिशची बॅटिंग आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात आनंदवाडी टीम. अगदी 58 धाबा फलकावरती आहेत. या धाबांमध्ये खरं तर सिंहाचा वाटा आतिश या फलंदाजाचा आहे. आतिशच्या बॅटमधून 5 षटकार आणि 3 चौकार देखील आपण पाहायला मिळाले. नक्कीच 3 चौकार आणि 5 षटकार मात्र आतिशनं मैदानाच्या आतमध्ये दाखवले. चांगली बॅटिंग. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहता टार्गेट इथं दिलं गेलं ते म्हणजे सारसाई संघासमोर 24 बॉलमध्ये धावा इथं बनवायच्या आहेत. त्या म्हणजे तब्बल 59 धावा. 58 धावा झालेल्या आहेत आणि 59 धावा संख्येचं टार्गेट आहे. या ठिकाणी धावा इथे चेज करायच्या असतील तर या मॅचमध्ये रोशन पवार आणि त्याचा सहित अजून दिनेश देखील आहेत. अजून विजय आहेत म्हणजे ज्या बॅटर भरत देखील आहेत. महेंद्र हे टॉप ऑर्डरचे जे 5 बॅटर आहेत त्या 5 बॅटरना आता या मॅचमध्ये टीम वर्क काय आहे ते दाखवावं लागेल. 24 मध्ये 59 बनवायचे आहेत म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट हे 15 धरून चालावं लागेल या मॅचमध्ये. जर का 15च्या सरासरीने धावा आल्या तर मॅचमध्ये मजा येईल. चला नेक्स्ट मॅच आपण देखील टॉस झालेला आहे.
खरं तर पुढील देखील सामना अशाच प्रकारचा पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र बलाढ्य आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. अर्थातच एका बाजूला फणसवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला वैजनाथ संघ आहे. ही देखील मॅच चांगली पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच तालुक्यातले आहेत, म्हणजेच दोन्ही संघांना आपापले डावपेच माहिती असेल आणि चांगली लढत पाहायला मिळेल. परंतु या मॅचमध्ये 59 धाबसिंगचं टार्गेट आहे. या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल पुन्हा एकदा अगदी काही वेळानंतर आपण लगेचच या मैदानाकडे जाणार आहोत. चला मॅच ऑन या ठिकाणी करूयात. खरं तर 24 बॉलमध्ये 59 धाबा बनवायच्या आहेत. आता या मॅचमध्ये जे टॉप ऑर्डरमध्ये बॅटर आहेत त्यांच्याकडे सर्व काही अगदी त्या फलंदाजांकडे अशा नजरेने पाहिलं जाईल. इथे पहिलाच बॉल सरळ बॅटनं मात्र बॉल पाठवलाय गॅप मध्ये, फटका दमदार आहे. पहिल्याच बॉलवरती इथे चांगली सुरुवात, अगदी ज्या प्रकारे आनंदवाडी संघाने सुरुवात केली होती चौकार लगावून त्या प्रकारची सुरुवात. अगदी पहिल्या बॉलवरती 3 धाबा आल्या होत्या, परंतु इथे पहिल्याच बॉलवरती 4 धाबा आणि चांगली सुरुवात. खरं तर 4 धावा आल्यानंतर स्पर्धेला देखील 4 चार लावण्याचं काम सध्या इथे फलंदाज करत आहेत. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल इथे खरं तर पाहायला मिळेल. लो फुल टॉस, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती आपण पाहतात बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. भरपूर चांगला चेंडू होता, कमबॅक करणारा हा बॉल. खरं तर यॉर्कर लेंथवरती चेंडू होता. चांगली लाईन आणि लेंथचा वापर सध्या गोलंदाज प्रमोद करतायत. पॉवर प्लेचे हे षटक सध्या सुरू आहे. सध्या तरी चांगली गोलंदाजी आणि चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळते. इथे फटका टर्न केलाय, झेल अगदी आपण पाहायला मिळेल. थोडीशी संधी होती, परंतु इथे शेवटच्या मुवमेंटला फिल्डर भरपूर दूर होते आणि चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रातून पुन्हा एकदा फरार झालाय 4 धावांसाठी.
ओव्हर पिच बॉल आहे आणि इथे आपण पाहतायत हा फटका दमदार आहे. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यानंतर अगदी टक असा आवाज आणि त्यावरती मात्र अगदी षटकाराची मोहर मात्र पाहायला मिळाली. अगदी या चेंडूवरती नक्कीच लिहिलं होतं तो म्हणजेच षटकाराने 6 धाबा इथे धावफलकावरती देखील 8 या षटकाराच्या मदतीने 14 धाबा पाहायला मिळतील. खरं तर 14 धाबा म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्या रन रेटला सध्या मेंटेन ठेवलंय 4 बॉलमध्ये. सध्या तरी रोशन पवारचा वार इथे पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा लक्ष्मण या ठिकाणी जॉईन झालेत. लक्ष्मण मिरकुटे त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर आयोजकांच्या भूमिकेत लक्ष्मण आहेत, त्यानंतर करण आणि संपूर्ण त्यांची टीम, सर्व टीमचं अभिनंदन, सर्व टीमचा आम्ही आभार व्यक्त करू. इथे फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या मोमेंटला बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आहे. इथे हा चेंडू डॉट आलाय. डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहताय टीमची टोटल 14 वरती थांबलेली आहे. शेवटचा एक बॉल आता बाकी आहे. सध्या या ओव्हरमध्ये अप अँड डाऊन चढाव उतार होताना आपण पाहिल्यात. एक बॉल फलंदाजाचा तर एक बॉल अगदी गोलंदाजाचा पाहायला मिळाला. इथे अगदी शॉर्ट प्लेन बॉल, इथे डायरेक्ट हिट जरूर दिलंय. येस या ठिकाणी चेक जरूर करूयात आपण. येस या ठिकाणी चेक जरूर केलं जात आहे. जर का कॅमेरा अँगल मध्ये आला नसेल तर पंच तुमचा सॉफ्ट सिग्नल आपण सांगायचा आहे. पंच तुमचा सिग्नल काय असेल तो सांगायचा आहे. पंच फलंदाज बाद आहे. येस नॉट आउट या ठिकाणी पंचाने सांगितलंय. नक्कीच थोड्या वेळ जरूर पंचाने देखील चर्चा केली. क्लोज डिसिजन होता. जर का डायरेक्ट हिट इथे आला असतं तर फलंदाज बाद झाले असते. भरपूर मागे होते. एक ते चेक जरूर करण्यात आलं, परंतु अगदी व्यवस्थित मात्र कॅमेरा अँगलमध्ये हे नक्कीच कॅप्चर झालं नाही आहे. ओव्हर कंप्लीट झाली. पहिल्या ओव्हरचा समाप्तीनंतर 15 धाबा धावफलकावरती आहेत. जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे तो मेंटेन ठेवला या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धाबा धावफलकावरती. आता इथून समीकरण येणारे 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. सेकंड ओव्हर गोलंदाज अविनाश, परंतु त्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचा नाश करावा लागेल. इथे हा फसवा चेंडू आहे. समोर चेंडू पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उसली मिळाली. अगदी अनपेक्षित बाउन्सर या ठिकाणी बाला मिळाला. ओव्हर पिच बॉल होता, परंतु इथे सध्या तरी खेळपट्टीची मदत मिळाली गोलंदाजाला आणि पहिलाच बॉल हा डॉट आलाय. सध्या तरी पॉवरफुल हिटिंग इथे सुरू आहे, ते म्हणजे रोशन पवारच्या माध्यमातून. पहिलाच बॉल डॉट. दोन्ही टीम मात्र एकाच ताकदीच्या आहेत. चांगली लढत इथे पाहायला नक्कीच मिळेल. अगदी विखुरलेलं क्षेत्ररक्षण पूर्णपणे ऑन साइड मात्र पूर्ण ऑन ठेवलेले आहे. इथे हा चेंडू पाहावा लागेल. यस सोडून दिलाय. पंचांचा इशारा. इथे हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल
अगदी रोशन पवारचं हे वैशिष्ट्य आहे की तो चांगल्या चेंडूंना सन्मान देतो आणि खराब चेंडूंना मात्र अगदी मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करतो. चेंडू क्रमांक 3 शॉट आपले बॉल चुकीचा चेंडू आहे त्यावरती मात्र केलाय पुलचा फटका दमदार आणि चेंडू मात्र सीमारेषा बाहेर झालाय. गोल 6 धावा मिळतील. सध्या तरी या मॅच मध्ये आनंदवाडी संघाला नक्कीच मित्र म्हणेन फक्त इथे जे टॉप ऑर्डरचे बॅटर आहेत त्यांना टार्गेट करावे लागेल कारण की नक्कीच इथे 12 पॉईंटनं सांगितलं की आमच्याकडे देखील 5 ते 6 बॅटर आहेत जे या मॅचमध्ये नक्कीच हा सामना फिरवू शकतात. त्यांच्यामध्ये ताकद आहे परंतु इथे गोलंदाजीमध्ये सध्या ताकद दाखवावी लागेल. गोलंदाजी करत असताना दमखम दाखवावं लागेल या मॅचमध्ये आनंदवाडी संघाला. आनंदवाडी संघ नेहमी ज्या परिसरातील एक दादा संघ त्याला नेहमीच पाहिलं जातं आणि मॅचमध्ये सध्या चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हरपिच बॉल इथे फटका हा देखील दमदार आहे आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा बार पवारच्या बॅट मधून षटकार. चला ऑल इंडियाला इथे संधी होती जे कमिटीचे ऑल इंडिया आहेत त्यांना संधी होती. तुम्ही जर कॅच पकडली असते तर 200 आणि एक बिर्याणीचं पॅकेट नक्कीच मिळालं असतं. इथे यॉर्कर लेन चांगला चेंडू आहे इथे सन्मान देण्यात आलं. डॉट बॉल अगदी टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 27 धावसंख्येवरती. अजूनही या मॅचमध्ये 27 धावा झाल्या त्या मॅचमध्ये. अजूनही विचार केला तर या मॅचमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. इथे झेलची संधी गली रिजन मध्ये आपण पाहताय झेल कॅरी केलाय आणि रोशन पवार इथे आपण पाहताय त्याला परतावं लागेल. पवेलियन मध्ये स्वतःवरती नाराज आहेत. अटॅक सुरू होतं ते ठेवायचं होतं परंतु इथे अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु इथे अगदी गॅप मध्ये अगदी इथे आपण पाहिलं तर अगदी खेळाडू शोधून काढलाय आणि तिथे आपण पाहतात कॅच कॅरी झाली. पहिला धक्का लागलाय पहिला मोठा धक्का लागलाय तो म्हणजे सारसाई संघाला. रोशन पवार त्याला परतावं लागेल पवेलियन मध्ये फलंदाज बाद. चला नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती हितेश आहेत. इथे हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन होता परंतु यस पंचांचा इशारा वाईट झालाय. जर इथनं समीकरणाचा विचार केला तर आता इथून 28 धावा बनल्या गेल्यात परंतु अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 15.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत म्हणजेच 15 पेक्षा धावा प्रत्येक ओव्हरमध्ये बनवाव्या लागतील. 12 चेंडूमध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन सेटला खेचून मारण्याचा प्रयत्न इथे
पॉपिंग क्रीजच्या बाहेर फलंदाज आणि रनआउटच्या माध्यमातून इथून अजून एक फलंदाज बाद झाला आहे. अगदी ज्या प्रकारे रोशन आउट झाला परंतु त्यानंतर सातत्याने आपण पाहता आता संघ सध्या डगमगत पाहायला मिळेल. इथे रनआउट अर्थातच स्टंपिंग केले गेलं आणि फलंदाज होते बाद. लगातार मात्र आपण पाहतायत सध्या तरी फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती बॅट्समन करण आहेत परंतु इथे बॅट्समन बीट झाले परंतु त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट. अगदी यष्टीरक्षकांना केलंय काय, सोपा चेंडू होता, अडवायचा होता परंतु बॉल सुटल्यानंतर मात्र ते दोन्ही हात मात्र डोक्यावर ठेवले. इथे आपण पाहता चार धावा आल्यात. आता चौकाराच्या मदतीने 32 धावा झाल्यात. इथून अर्धा रस्ता जरूर पार झालाय परंतु इथून अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. बत्तीस धावा झालेल्या आहेत त्या ठिकाणी. अजूनही 27 धावा संख्येची गरज. इथे पुन्हा एकदा यष्टीरक्षकाने केलेली चुका. इथे सातत्याने कीपर करतायत काय, गोलंदाजाची मेहनत आणि त्यावरती पाणी फेडण्याचं काम. मागील दोन्ही चेंडू डॉट होते आणि त्यानंतर यष्टीरक्षक त्याच्याकडनं झाल्या चुका. अगदी कीपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात कीपर प्रमोद होते परंतु प्रमोद इथे चुका करतायत. त्यांना माहिती आहे या चुका किती महाग ठरू शकतील. अगदी कारण की ते दोन्ही चेंडू डॉट होते त्यावरती आलेल्या या 8 बोनसच्या धावा. मॅच पुन्हा एकदा पलटताना पाहायला मिळेल. आता इथून अजूनही 23 धावा संख्येची गरज आहे. उर्वरित 9 बॉल, 9 मध्ये 23 ची गरज आहे. पुन्हा एकदा मॅच ऑन. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता परंतु इथे हा चेंडू सरळ पॅड वरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. सध्या तरी फलंदाज करण करतायत काय, त्यांच्या बॅटमधून रन येत नाहीयेत. लगातार मात्र हा तिसरा चेंडू डॉट करण होत असताना मैदानामध्ये. अगदी ज्या प्रकारे रोशननं बॅटिंग केली त्या प्रकारे एखाद्या फलंदाजाला या मॅच मध्ये संपूर्ण जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगला पाठवलाय. इथे नशिबाची साथ मिळते. अगदी 1 बाउन्स. चेंडू मात्र फरार होतोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आता पुन्हा एकदा मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 या धाबा संख्येवरती. आता उर्वरित शेवटचे 7 बॉल राहिलेत आणि 7 बॉल मध्ये आता इथून अजूनही 19 धाबा बनवायचे आहेत. हा चेंडू फार महत्वाचा राहील, फार इम्पॉर्टंट बॉल आता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. जर का या चेंडूवरती डॉट बॉल आला तर गोलंदाजाला ताकद मिळेल. जर का या बॉलवरती फलंदाजांना चौकार किंवा षटकार लागला तर मॅच सारसाई संघ आपल्या बाजूने नक्कीच करू शकतो. महत्वाचा चेंडू आहे, टर्निंग पॉइंट चेंडू. 7 बॉल आणि 19 धाबा संख्येची गरज. स्ट्राईक वरती बॅटर करण.
शॉट प्लेट इथे फटका फसला की काय यस चला तिथे ऑल इंडिया सुद्धा आहेत अंपायर यस तिथे पोहोचलेत चला ते देखील इथे चेक करूयात आपण यस पंच पहा क्लोज आहे इथे चेक जरूर केला जाईल परंतु पंचांचा सॉफ्ट सिग्नल हा फलंदाज बाद आहे परंतु अगदी कॅमेरा अँगलमध्ये आला असेल तर हा नक्कीच रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल जर का कॅमेरा अँगलमध्ये आला नाही तर या चेंडूवरती फलंदाज बाद असेल चला या ठिकाणी कॅमेरा अँगलमध्ये चेक केलं जातंय चला दोन्ही टीम आपण शांत थांबायचं आहे नक्कीच तिथे पंच आहेत कमिटी आहेत चर्चा जरूर करतील नक्कीच टर्निंग पॉइंट या ठिकाणी डिसिजन आलेला आहे चला आयोजन कमिटी आपण लगेच निर्णय कळवायचा आहे
मध्ये 19 करायचे आहेत. इथून देखील धाबा चेस होऊ शकतात. फक्त मनामध्ये हिम्मत पाहिजे. आता मैदानामध्ये अगदी सकारात्मक विचार पॉझिटिव्ह थिंक मात्र मैदानामध्ये तुम्हाला घेऊन खेळावं लागेल. अगदी मैदानामध्ये हारणारा जिंकू शकतो परंतु मनामध्ये हारणारा कधीच जिंकू शकत नाही. या मॅचमध्ये आपण पाहता आता दोन्ही टीमला प्रयत्न करावे लागतील. 6 बॉलमध्ये आता इथे 19 धाबा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग. चला ऑल इंडियन्स आपण बाउंड्री लाईनचा ताबा धरायचा आहे. चला चांगली कॅच मात्र शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाली आणि आता शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 बॉलमध्ये इथून 19 धाबा करायच्या. चला मॅच ऑन. उशीर करू नका. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण तयारीत राहायचं आहे. फणसवाडी टीम आणि वैजनाथ टीम आपण तयारीत राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. षटक क्रमांक 4 गोलंदाज प्रकाश. चला मॅच ऑन करा. जास्त वेळ घेऊ नका. चला आनंदवाडी टीम आणि या ठिकाणी सारसाई टीम. चला का उशीर करतायत. यस मॅच ऑन. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अगदी गिरकी घेणारा चेंडू सध्या तरी फलंदाजाला बीट केलं जातं या ठिकाणी आणि की पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा आपण पाहता आनंदवाडी संघ आता वर्चस्व ठरत असताना या मॅचमध्ये पहिलाच बॉल डॉट. 5 मध्ये 19 करायचे आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु ऑन साइडला खेळाडू देखील आहे. झाले मिसफील्ड आणि जिथे 1 धाव होती तिथे या 2 धावा पाहायला मिळतील. आता इथून चुका करून चालणार नाही. दोन्ही टीमला इथनं क्वालिटीचा क्रिकेट खेळायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. इथून येणारे 4 बॉल आहेत. 4 मध्ये 17 बनवायचे आहेत म्हणजे 4 मध्ये तुम्हाला 3 बिग हिट करणं फार महत्वाचं आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण तयारीत राहायचं आहे. फणसवाडी टीम आणि वैजनाथ टीम. जशी मॅच संपेल लगेच ज्या टीमचा जो निर्णय आहे तो घेऊन मैदानामध्ये एंटर व्हायचा आहे. टॉस खरं तर फणसवाडी संघाने जिंकला. ऑन साइडला फटका इथे चांगला आहे आणि डीप मध्ये खेळाडू फक्त पाहत राहिले. इथे अगदी फिल्डर मात्र फक्त पाहत राहिले आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. आता मॅच इथे पुन्हा एकदा ऑन झालेली आहे. फटका दमदार पाहायला मिळाला. षटकार ठोकल्यानंतर इथे बॅट्समनचा कॉन्फिडन्स उंचावला गेला. मागील चेंडूवरती झालेली मिसफील्ड त्याचा फायदा येते सारसाई संघाला होईल का. आता येणारे 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा बिग हिट. जास्तीत जास्त उंची तेवढेच जास्त अंतर आणि चेंडू धावतोय मात्र या ठिकाणी सीमारेषा बाहेर. छूमंतर आणि अजून एक बिग हिट. लगातार 2 बॉल मध्ये आलेले हे 2 षटकार मॅचचं गणित इथे बदलवतात. 59 धावा. असं वाटलं होतं की पूर्णपणे आनंदवाडी टीम या मॅच मध्ये पकड निर्माण करेल परंतु त्यानंतर आलेले हे षटकार आणि मॅच इथे ऑन झाले. 2 बॉल आणि 2 मध्ये आता पाहिजेत 2 बॉल मध्ये 5 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग आहे या ठिकाणी. लगातार आलेले 2 बिग हिट. मॅचचा गणित बदललाय. शेवटचा चेंडूपर्यंत मॅच ऑन होईल परंतु इथे बॅटरचा कॉन्फिडन्स ऑन झालाय. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. एकदा कंप्लीट. दुसराचा प्रयत्न. इथे नॉन स्ट्राईकला हा थ्रो आणि इथे या चेंडूवरती आलेल्या या 2 धावा. आता सामना 1 बॉल आणि 3 धाव संख्येची गरज. सध्या दोन्ही संघ जिद्द चिकाटी मेहनत दाखवतात. प्रयत्न तर करून पहा. सर्व काही सोपं होऊ शकतो आणि ते चांगले प्रयत्न सुरू आहेत त्या ठिकाणी. सध्या तरी फलंदाज आपण पाहता. यस पाण्याची मागणी होते का मैदानाच्या आत. चला बॅटर पाणी पाहिजे का. नक्कीच इथे आमच्या कमिटीने सांगितलं की पाणी पाहिजे वाटते मैदानाच्या आतमध्ये. चला फक्त आयोजक किंवा यस पाणी नको आहे का. यस तर मॅच ऑन असेल. कोणत्याही प्रकारचा ब्रेक या ठिकाणी होणार नाहीये. चला या ठिकाणी मॅच लगेच ऑन करायची आहे. शेवटचा 1 बॉल आहे
आणि 3 धावा संख्येची गरज कंपल्सरी. या 3 धावा तुम्हाला कराव्या लागतील. एखादा चौकार, एखादा षटकार किंवा 3 धावा आल्या तर सामना सारसाई संघाच्या बाजूने. सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. भरपूर चांगली लढत. मी मगाशीच म्हटलं होतं की दोन्ही संघ रफ अँड टफ आहेत. चांगली लढत पाहायला मिळते. 1 बॉल आणि 3 धावा संख्येची गरज. जर का इथे सारसाई संघ जिंकला तर कीपर नक्कीच ज्या झालेल्या चुका आहेत नक्कीच विसरू शकणार नाहीये. 1 बॉल आणि 3 ची गरज आहे. इथे फटका चांगला आहे. कव्हर्स मध्ये बॉल ढकललाय. 1 धाव तर कंप्लीट आहे. दुसरा धाव प्रयत्न आणि इथे फलंदाज झालाय बाद. अगदी एका धावेने सामना सोडावा लागतोय तो सारसाई संघाला. हार्ड लक सारसाई टीम. चांगला तुम्ही संघर्ष दिला मैदानाच्या आतमध्ये. हार्ड लक. चला दोन्ही टीम आपण शेक हँड करायचा आहे. शेक हँड करून आपण